महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। थायलंडची धम्म सहल मोठ्या उत्साहात आनंदात पार पडली। थायलंड या देशाची बौद्ध राष्ट्र म्हणून जगामध्ये आगळीवेगळी ओळख आहे। बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी अनेक देशांमध्ये लाखो बुद्धांच्या मूर्त्या ह्या थायलंड येथून मोठ्या प्रमाणात विविध देशांमध्ये दिल्या जातात। अशा पवित्र बौद्ध थायलंड देशामध्ये भदंत पय्या बोधी थेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 37 उपासक उपासिकांची बौद्ध धम्म अभ्यासाकरिता धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होतं। या धम्म सहलीच्या माध्यमातून थायलंड देशातील विविध ठिकाणाला भेट देऊन तेथील बौद्ध धम्माचा सखोल असा अभ्यास करण्यात आला। भदंत पय्या बोधी थेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध देशांमध्ये या धम्म सहलीचे आयोजन करण्यात येत असते। सहभागी झालेल्या 37 उपासकांचे येणारे 19 तारखेला सामनेर खुरगाव परिषद केंद्र येथे भव्य सत्कार होणार आहे। तरी हजारोंच्या संख्येने येणारे 19 तारखेला सामनेर प्रशिक्षण केंद्र कोरगाव येथे उपस्थित राहावे असं आवाहन भदंत पय्या बोधी थेरो यांनी केले। बघूयात या धम्म सहलीमध्ये सहभागी झालेल्या उपासक उपासिकांच्या काही प्रतिक्रिया। दिनांक 30/3/2026 रोजी जी 22 तारखेपासून थायलंड धम्मसहल सुरू झाली होती। माझ्यासहित जवळपास 37 उपासक उपासिका या धम्मसहलीमध्ये सहभागी झाले होते। थायलंड हे एक बौद्ध राष्ट्र, जगातलं प्रसिद्ध असलेलं राष्ट्र आहे। या ठिकाणावर भगवान बुद्धांच्या अतिशय उंच अशा आणि एकदम सोनेरी गोल्डन कलर मधल्या भव्य दिव्य अशा बुद्धाच्या मूर्त्या पाहायला मिळतात। सर्वांनी दर्शन केलेलं आहे। त्या ठिकाणावर विनय कीटक जो आहे थायलंडच्या देशाने जतन करून ठेवलेला आहे। बौद्ध राष्ट्रातली संस्कृती अशी अतिशय स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, धार्मिकतेच्या बाबतीमध्ये असतील, तिथले जे काही नियम रूल्स असतील तिथली जनता अतिशय काटेकोरपणे त्याचं पालन करत असेल। एक आदर्श असलेलं बौद्ध राष्ट्र थायलंड आहे। शुद्ध सोन्याची 5,500 किलो वजनाची बुद्धाची मूर्ती सुद्धा बँकॉक मध्ये पाहायला मिळते। 155 फूट लांब महापरिनिर्वाण मुद्रा भगवान बुद्धाची बघायला मिळते। 282 फूट भगवान बुद्धाची ध्यान मुद्रा त्या ठिकाणावर बघायला मिळते। एकापेक्षा एक सुंदर विहार थायलंड या राष्ट्रामध्ये आहे आणि जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून थायलंड राष्ट्र हे बुद्धाच्या मूर्त्या दान करत असते। हजारोच्या लाखोच्या संख्येने आतापर्यंत थायलंड राष्ट्राने बुद्ध मूर्त्या दान केलेल्या आहेत। एक आदर्श असलेलं बौद्ध राष्ट्र अशा पवित्र राष्ट्राला भेटी देऊन सर्व उपासक उपासिका या ठिकाणावर नांदेडमध्ये परत सुखरूप परतलेले आहेत। तर मी सर्वांना एक आव्हान करतो की दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने मे मध्ये 1 मेला तथागत भगवान बुद्धांची जयंती आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंची 11 एप्रिलला जयंती आहे। तसेच पूज्य भदंत जिनरत्न थेरो यांचा स्मृती दिवस म्हणजे 14 एप्रिलला त्यांचं निर्माण झालं होतं। 19 तारखेला तोही कार्यक्रम स्मृती दिनाचा सामनेर प्रशिक्षण केंद्र कोरगाव येथे आयोजित केलेला आहे। आणि सर्व जेवढे थायलंड धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले सर्व उपासक उपासिका यांचं भव्य दिव्य स्वागत सामनेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र भूमीमध्ये करण्यात येणार आहे। सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सामनेर प्रशिक्षण केंद्र कोरगाव येथे उपस्थित राहून त्या ठिकाणावर धम्मदेशनेचा कार्यक्रम होईल, ध्यान साधना होईल, परित्राण सूक्ताचं पठण होणार आहे। असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणावर आयोजित करण्यात आलेले। सर्वांचं मंगल हो, सर्वांनी उपस्थित राहावं। परत एकदा सर्वांचं मंगल। उपासिका यांना जय भीम। येत्या रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सुरगाव नांदुसा या ठिकाणी सामनेर प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी 19 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं, महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि पूजनीय भंते जिनरत्नजी यांचा स्मृती दिनाच्या ठिकाणी भव्य दिव्य असा सोहळा आपण पाहणार आहोत। त्या सोहळ्याच्या प्रसंगी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं असे सर्वांना मनापासून त्या ठिकाणी विनंती करतो। येत्या 19 एप्रिल रोजी आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहून
या भव्य दिव्य अशा नेत्रदीपक सोहळ्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद. साधू साधू. या ठिकाणी आपण 22 पासून ते 30 तारीख या दिवसामध्ये आपण थायलंडची सहल धम्मयात्रा आपण पार केलेली आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण सर्वांनी या सहलीचा आनंद घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे या सहलीचे एक वैशिष्ट्य आमच्यासोबत एक यंग मॅन नरवाडे सर, सर्वांचे आदर्श, सर्वांचे गुरुजी आपल्यासोबत होते. त्यानंतर हे अतिशय गोड अशा प्रकारची रत्नाची खान त्यांचे जावई सुरेश सर हे आपल्या सहलीमध्ये होते. अनेक मंडळी या ठिकाणी आहे. खूप अशा प्रकारचा आनंद आपण या सहलीमध्ये घेतलेला आहे. तर यामध्ये काही कोणाकडून काही चूक झाली असेल काही तर आपण सर्वांनी आपल्या मनाने माफ करावी. आणि ज्या वेळेस आपण सर्वजण कुठं भेटू त्यावेळेस आपण आवर्जून एक दुसऱ्याला या सहलीच्या संबंधाला आठवण करून द्यावी आणि आपण एक दुसऱ्याला भेटत जाऊ. आपल्याकडे ग्रुप आहेत, त्या ग्रुपवर आपण वेगवेगळ्या अशा प्रकारचे मेसेज करत जा. सुखदुःख वेगवेगळ्या अशा सुखदुःखामध्ये आपण सर्वजण सामील होऊया. आणि 19 एप्रिलला मात्र आपण सर्वांनी गुरगाव या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. छत्रपती संभाजीनगर या मार्गाने मनमाड ला जाणारी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी आहे. कृपया ध्यान दीजिए. गाड़ी संख्या 17688 मराठवाड़ा एक्सप्रेस धर्माबाद से चलकर जालना छत्रपति संभाजीनगर के रास्ते मनमाड को जाने वाली प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर खड़ी है. धन्यवाद. धर्माबाद 2 मनमाड वाया जालना छत्रपति संभाजीनगर is standing on platform number 1. Passengers are requested to take their आम्ही सगळे थायलंडला भदंत पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि त्या निमित्तानं भदंत पयाबोधी यांनी 19 तारखेला कोरगाव येथे ठेवलेला आहे. त्यासाठी सर्वांना नम्र विनंती आहे. सर्वांनी पाठवे करून 19 तारखेला सकाळी 10 वाजता कोरगाव येथे येण्याची. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.